नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इतिहास विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न, त्यांची अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण. हे प्रश्न एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, झेडपी, टीईटी, स्पर्धा परीक्षा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते कमेंटमध्ये सांगा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या दमदार इतिहास प्रश्न संचाला. प्रश्न क्रमांक 1. स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? तर सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांचा सहभाग होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 2 आणि 3 दोन्ही. तर स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 मध्ये सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. काँग्रेसमध्ये राहून ब्रिटिश सरकारच्या धोरणांना विरोध करणे हा या पार्टीचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले? तर कोणी संबोधले? ऑप्शन नंबर 2 सुभाषचंद्र बोस. तर यांनी 1947 मध्ये रेडिओ भाषणात गांधीजींना फादर ऑफ द नेशन असे म्हटले होते. क्वेश्चन नंबर 3. अजिंठा येथील लेण्या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत? तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, बौद्ध धर्म. अजिंठा लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित असून त्यात बुद्धांच्या जीवनावरील चित्रे आहेत. प्रश्न क्रमांक 4. अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना कुठे स्थापन करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बंगाल. ही क्रांतिकारी संघटना कुठे बंगालमध्ये स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 5. जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीर क्लेशावर भर देतात. आमरण अन्न त्याग करून इहलोक सोडणे यास काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? सल्लेखना. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सल्लेखना म्हणजे काय? तर अन्न त्याग करून शांतपणे मृत्यू स्वीकारणे. प्रश्न क्रमांक 6. सुफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सुफी पंथाने मूर्ती पूजेचा पुरस्कार केला हे विधान चुकीचे आहे. तर सुफी पंथ मूर्तीपूजेला मान्यता देत नाहीत आणि त्यांनी प्रेम, भक्ती आणि सहिष्णुतेचा प्रचार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते. त्यापैकी किती किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 111 किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले. प्रश्न क्रमांक 8. केशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1866 मध्ये ब्राह्मो समाजातून बाहेर पडून स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. या संघटनेला खालीपैकी कोणते नाव दिले होते? तर ह्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय ब्राह्मो समाज. तर 1866 मध्ये त्यांनी प्रथम भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. तर कोणी परत केली? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी दिलेली त्यांनी पदवी परत केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे? तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे 1928 नेहरू रिपोर्ट. तर नेहरू रिपोर्ट 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तयार झाला, म्हणून ह्याची हे काय अचूक जोडी आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीपैकी कोणती जोडी अचूक आहे? तर ह्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1829 सतीबंदीचा कायदा. तर कोणी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 मध्ये सतीप्रथा कायदा केला होता. सतीप्रथा बंदीचा कायदा केलेला होता. प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर त्याचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 2 राजघाट. तर दिल्लीतील राजघाट येथे गांधीजींची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 13. घटनांचा योग्य कालक्रम ओळखा. तर दांडी यात्रा, सायमन कमिशन, पुणे करार, गांधी आयर्विन करार. तर याचा योग्य कालक्रम कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सायमन कमिशन 1928 साली आले, त्याच्यानंतर दांडी यात्रा 1930 साली झाली आणि गांधी आयर्विन करार 1931 साली झाला आणि पुणे करार 1932 साली झाला. म्हणून ब अ ड क हे काय कालक्रम योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14. वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 रोजी कोणी मंजूर केला? तर त्याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड लिटन. पर्याय क्रमांक 2. 1878 मध्ये लॉर्ड लिटनने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागू केला होता. क्वेश्चन क्रमांक 15. जोड्या लावा. तर हे जोड्या दिलेले आहेत त्यांनी आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. तर बाबाराव सावरकर यांनी कुठली केलेली आहे? अंदमान शिक्षा. सावरकरांना अंदमानला जन्मठेप झाली होती म्हणून हे त्याचे पर्याय बरोबर आहे, जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर अनंत कान्हेरे जॅक्सनचा वध केला होता त्यांनी. त्याच्यानंतर चापेकर बंधू रँड यांची त्यांनी हत्या केलेली होती. त्याच्यानंतर बारिंद्र कुमार घोष काय आहे? युगांतर वृत्तपत्र. म्हणून पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. डॅश डॅश यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. तर याचं बरोबर उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. तर 1905 मध्ये गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 17. इसवी सन 1813च्या चार्टर ऍक्ट संदर्भात काय खरे नाही? तर याचं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. या कायद्याने ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला पायबंद बसला हे खरे नाही. तर हा कायदा ब्रिटिश साम्राज्यवाद वाढवणारा होता. प्रश्न क्रमांक 18. खाली निरनिराळ्या सामाजिक संघटना व त्याचे संस्थापक यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती? तर चुकीची जोडी कोणती आहे? याच्यामध्ये मानव धर्मसभा व राजाराम मोहन राय ही चुकीची जोडी आहे. मानव धर्मसभा दादोबा पांडुरंग यांनी स्थापन केली होती, राजाराम मोहन राय यांनी नाही, त्यामुळे हे चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 19. सन 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करणारे ब्राह्मोत्तर लीगचे नेते कोण होते? तर कोण होते? केशवराव जेदे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 1922 मध्ये ब्राह्मोत्तर चळवळीचा भाग म्हणून हा मेळा सुरू झाला होता. खाली प्रश्न क्रमांक 20. खालीपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर कोणती जोडी चुकीची आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. वेदोक्त धर्मप्रकाश विष्णू शास्त्री पंडित ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 21. मेगास्थेनिस हा कोणाचा राजदूत होता? तर हा कोणाचा होता? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे सेल्युकस. तर सेल्युकस निकेटरचा राजदूत म्हणून तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आला होता. प्रश्न क्रमांक 22. राणी पद्मिनीची कथा कोणत्या राज्याची निगडीत आहे?
तर कुठल्या राज्याशी निगडीत आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 संभाजीराजे यांच्यासोबत बंदी बनवलेल्या त्यांच्या साथीदाराचं नाव काय होतं? तर कवी कलश हे त्यांचे नाव होते. प्रश्न क्रमांक 24 स्वातंत्र्य चळवळीतील त्याला तुरुंग भिवविल किती ही कविता कोणाची आहे? तर ह्याचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे, यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 25 पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर पांडुरंग महादेव हे नाव सेनापती बापट यांचे आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे त्याचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 27 दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी खालीपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती होती? तर तिचं नाव काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, रजिया हे तिचं नाव आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डिलीट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. प्रश्न क्रमांक 29 महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेल्या कोणत्या पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 30 फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर डॅश डॅश लुई राज्य करीत होता? तर कुठला? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, 16वा लुई त्यावेळेस राज्य करत होता. प्रश्न क्रमांक 31 डॅश डॅश यांनी लिहिलेले गीते 2 वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली हे विशेष म्हणावे लागेल. तर कोणी लिहिली होती ती? रवींद्रनाथ टागोर यांनी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर भारताचे जनगणमन आणि बांगलादेशचे अमार सोनार बांगला हे 2 वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली. प्रश्न क्रमांक 32 पार्शियामध्ये गायीच्या 4 जाती नमूद केल्या आहेत, तर त्यापैकी कोणत्या जातीची गाय अधिक दूध देते? तर कुठल्या जातीची गाय अधिक दूध देते? होल्स्टीन फ्रिजियन, तर ही गाय अधिक दूध देते. प्रश्न क्रमांक 33 डॅश डॅश या मोगल सम्राटाने धूम्रपान बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता? तर त्याचं बरोबर उत्तर आहे जहांगीर या मोगल सम्राटाने धूम्रपान बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. प्रश्न क्रमांक 34 गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणाची कसब, अस्पृश्यांची कैफियत, तृतीय रत्न व सार्वजनिक सद्धर्म या महान ग्रंथाचे कर्तृत्व डॅश डॅश या थोर समाज सुधारकडे जाते, तर त्यांचं नाव काय आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 35 इसवी सन 612 मध्ये भारताच्या इतिहासातील घडलेली महत्वपूर्ण घटना कुठली होती? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, महमूद बिन कासिमचे सिंधवरील आक्रमण ही महत्वाची घटना घडलेली होती. प्रश्न क्रमांक 36 पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश यावर्षी करण्यात आली, तर कधी करण्यात आली? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, 1884 साली. प्रश्न क्रमांक 37 भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅश डॅश यांनी घातला, तर कोणी घातला? लॉर्ड मॅकॉले यांनी घातलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवाडा डॅश डॅश या ब्रिटिश पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला, तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या काळात जाहीर झाला. प्रश्न क्रमांक 39 उजनी धरणाच्या जलाशयामध्ये हे पक्षी आढळतात. कुठले पक्षी आढळतात? फ्लेमिंगो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? तर त्याचे बरोबर उत्तर आहे नागर शैली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 आग्रा शहराला राजधानी कोणी बनवली? तर त्याचे बरोबर उत्तर आहे सिकंदर लोधी. पर्याय क्रमांक 3 यांनी आग्रा शहराला राजधानी बनवली होती. प्रश्न क्रमांक 43 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी अयोग्य विधान निवडा. तर ह्याच्यामधलं एकही विधान अयोग्य नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. त्याच्यानंतर आंबेडकरांनी MA व PhD कोलंबिया विद्यापीठातून केली होती आणि 1924 साली मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली होती. हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत, त्यामुळे ह्याच्यात अयोग्य विधान कुठेही दिसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 संत गाडगे महाराजांसंबंधी खालीपैकी योग्य विधान निवडा. तर कुठलं विधान आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 1 आणि 2 हे विधाने योग्य आहेत. तर संत गाडगे महाराजांचा जन्म इसवी सन 1876 मध्ये शेणगाव येथे झाला. त्याच्यानंतर मूर्तिजापूर येथे गाडगे महाराजांनी गोरक्षण संस्था उभारली. तर हे दोन्ही विधाने काय आहे? अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणत्या व्हाईसरायच्या कारकिर्दीत भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपीचे खटले चालवण्याचा अधिकार देणारे गिल्बर्ट विधेयक मांडले गेले? तर याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत. प्रश्न क्रमांक 46 ब्राह्मो समाज व आर्य समाज यांच्या शिकवणुकीत खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर एकमत नाही? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे वेद प्रामाण्यास मान्यता या विषयावर त्यांचे एकमत नाही. प्रश्न क्रमांक 47 चितगाव काटात सहभागी असलेल्या खालीपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हनची गोळ्या घालून हत्या केली होती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शांती घोष व सुनीता चौधरी या 2 युवतींनी कलेक्टर स्टीव्हनची गोळ्या घालून हत्या केली होती. प्रश्न क्रमांक 48 जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण होते? तर त्याचं नाव काय आहे? पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिलेली होती जालियनवाला बाग. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपतींची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत. प्रश्न क्रमांक 50 प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुष्य मित्र शुंग यांचे समकालीन होते. प्रश्न क्रमांक 51 राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे दंतीदुर्ग. तर राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक दंतीदुर्ग होता, त्याने चालुक्यांचा पराभव करून सत्ता स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 52 गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? तर पर्याय क्रमांक 3 हे त्यांचे बरोबर उत्तर आहे महामाया. गौतम बुद्धांच्या आईचे नाव महाराणी महामाया असे होते. प्रश्न क्रमांक 53 अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?
तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वी.रा. शिंदे. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी कार्य केले होते. तर प्रश्न क्रमांक 54 महात्मा फुलेंचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे सातारा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55 ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अजमेर. प्रश्न क्रमांक 56 दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले? तर त्याचे बरोबर उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी यांनी प्रथम दक्षिण भारतावर आक्रमण केले होते. प्रश्न क्रमांक 57 सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण होते? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे पहिले भारतीय नेते होते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 58 भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली होती? तर कुठल्या वर्षी? प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे 1931 या साली त्यांना फाशी देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 59 वंदे मातरम वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर त्याचे बरोबर उत्तर आहे अरविंद घोष. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60 भारतात 1950 पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे? तर हे याच्यामधला एकही पर्याय बरोबर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर 26 जानेवारी हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात होता, म्हणजे 26 जानेवारीचा उल्लेख नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर त्याचे पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे क्लेमेंट ॲटली हे त्यावेळेस ब्रिटनचे पंतप्रधान होते ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. प्रश्न क्रमांक 62 पुढीलपैकी कोणता नेता अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीशी संबंधित नाही? तर त्याचं कुठलं उत्तर बरोबर आहे आर्सेन हॉवर हे हा अलिप्त राष्ट्राच्या चळवळीशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 63 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर 1674 रोजी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती? तर कुठली घटना आहे याच्यामधली? पुणे करार ही घटना आहे. त्याच्यानंतर क्रमांक 65 वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला? तर त्याचे बरोबर उत्तर आहे चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून तो किल्ला जिंकला आहे. प्रश्न क्रमांक 66 शेवटचा मोगल बादशाह कोण होता? तर बहादूर शाह जफर हा शेवटचा मोगल सम्राट होता. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67 अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थॉमस जेफरसन यांनी मसुदा तयार केला होता. प्रश्न क्रमांक 68 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे समता जनता. तर दोन्ही वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 69 राजस्थानातील बिकानेर शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पत्थर हा विशेष प्रकारचा दगड तिथे आढळून येतो. प्रश्न क्रमांक 70 स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या? तर या संघटना क्रांतिकारी संघटना होत्या. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71 दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटनेत म्हणजे सार्कमध्ये कोणत्या देशाचा 8वा देश म्हणून नंतर समावेश करण्यात आला होता? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अफगाणिस्तान यांचा या देशाचा 8वा देश म्हणून नंतर समावेश करण्यात आला. प्रश्न क्रमांक 72 छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय कोणता? तर त्यांचा अयोग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 आरमारातील महत्त्वाचा अधिकारी कोण होता? तर दिलेर खान हा अयोग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 73 खालीपैकी निम लष्करी दल किंवा दले कोणते किंवा कोणती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब, म्हणजे भारतीय तटरक्षक दल हा निम लष्करीमध्ये येतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 74 खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे पोर्तुगाल या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. प्रश्न क्रमांक 75 खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड रिपन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 76 आर्य समाजाची स्थापना कुठे झाली होती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 77 स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली होती? तर स्वदेशी चळवळ 1905 ला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 78 भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे आचार्य कृपलानी हे त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 79 केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे केसरी या वृत्तपत्राचे जनक होते. प्रश्न क्रमांक 80 हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी यांनी हरिजन साप्ताहिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 81 सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर कोण आहेत? समर्थ रामदास. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82 ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपरिक उद्योगधंद्याचा राज झाला कारण त्याचे हे 3 कारण दिलेले आहेत. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं कारण बरोबर आहे की भारतीय माल ब्रिटिश मालाची स्पर्धा करू शकला नाही. तर हे कारण अगदी योग्य कारण आहे. प्रश्न क्रमांक 83 शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली होती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डफरिन यांनी शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्यास बंदी घातली होती. प्रश्न क्रमांक 84 अहमदनगरची स्थापना अहमद निजामशाह यांनी डॅश डॅश मध्ये केली. तर कधी केली? इसवी सन 1490 साली अहमदनगरची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 85 अनंत कानेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली. जॅक्सन ह्या त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? तर नाशिक या जिल्ह्याचे ते कलेक्टर होते. प्रश्न क्रमांक 86 मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पाक्षिक सुरू केले होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87 सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय? तर
पर्याय क्रमांक 4 आहे त्याचे बरोबर उत्तर आहे मदनलाल धिंगरा यांनी सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती. प्रश्न क्रमांक 88 भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामवेद. प्रश्न क्रमांक 89 यादवांच्या काळात कोणते सुवर्ण नाणे होते? तर कुठले होते? पर्याय क्रमांक 4 आहे त्याचे बरोबर उत्तर आहे पद्मटंक हे सुवर्ण नाणे यादवांच्या काळात होते. प्रश्न क्रमांक 91 लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केलेले नाही? तर कुठल्या पुस्तकाचे लेखन केलेले नाही? भारताचा शोध पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला होता? तर डॉक्टर मोहम्मद इक्बाल पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता. प्रश्न क्रमांक 93 भारतात 1950 पूर्वी 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जात होते? तर कुठला? स्वराज्य दिन पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94 आकाशातील विजेचा खालीलपैकी कोणी शोध लावला? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रँकलिन यांनी आकाशातील विजेचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 95 26 ऑगस्ट 1852 साली मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. तर खालीपैकी कोणाचा या संस्थेचा स्थापनेत सहभाग नव्हता? तर त्याचं बरोबर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 96 कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा खालीपैकी कोणी स्थापन केली होती? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 97 पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघटन केले व विठ्ठल मंदिरासमोर खालीपैकी कोणी प्राणांतिक उपोषण केले? तर कोणी केले? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे साने गुरुजी यांनी. प्रश्न क्रमांक 98 ठक्कर बाप्पा यांनी डॅश डॅश या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले आहे. तर कुठल्या क्षेत्रातून? आदिवासी कल्याण या क्षेत्रातून ठक्कर बाप्पा यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रश्न क्रमांक 99 डॅश डॅश यांना कोकणाचे गांधी म्हणून ओळखले जात असे. तर कोण त्यांचे नाव? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणाचे गांधी म्हणून ओळखले जाईल. प्रश्न क्रमांक 100 सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर इंग्लंडचे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो आजचा इतिहास प्रश्नसंच तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्नोत्तरे सामान्य ज्ञान इतिहास भूगोल आणि करंट अफेअर्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ सोबत.